कोल्हापूरच्या नांदणीमधील महादेवी अर्थात माधुरी हत्तीणीवरून सध्या चांगलंच वातावरण तापलंय। चांगली निगा राखली जावी, तिची नीट काळजी घेतली जावी यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर माधुरीला वंतारा या प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं। त्यानंतर माधुरीची अगदी व्यवस्थितपणे काळजी इथे घेतली जाते। मात्र काही राजकीय व्यक्तींनी या मुद्द्यावरून वंतारावर आरोपांची राळ उडवली आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वात एक मोर्चाही नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। यावर वंतारा प्राणी संवर्धन केंद्राने स्पष्टीकरण दिले। आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वंतारानं ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही। ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत करण्यात आली आहे, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिली आहे। आम्ही या स्थलांतराचे आरंभ करता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पडते। माधुरी हिच्या आरोग्याचं आणि दीर्घकालीन कल्याणाचं रक्षण करणं हाच आमचा एकमेव हेतू राहिलाय। तिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीनं आणि कायदेशीर तसंच नैतिक निकषांचं काटेकोर पालन करू असं वंतारानं स्पष्ट केलंय। तसंच वन्यजीव विभाग आणि जैन मठानं याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडून संमती मिळवली, तर हत्तीणीला परत पाठवलं जाईल अशी भूमिका वंतारानं घेतली आहे। न्यायालयाच्या आदेशानंच वंतारामध्ये हत्तीणीचं पुनर्वसन करण्यात आल्याचं स्पष्ट करतानाच महादेवी वंतारामध्ये सुरक्षित असल्याचं वंतारानं स्पष्ट केलंय। दरम्यान माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला कोणत्या तरी अभयारण्यात ठेवावं, तेव्हा कोर्टानं माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला वंतारा या ठिकाणी ठेवा असा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे। त्यामुळे या संदर्भात शासनाची कोणतीही थेट भूमिका नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत। त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल, अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। पण ही मूळ केस जी आहे ही केस ऍक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती। अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढंच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत, कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही। हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय आहे। तर महादेवी कोण आहे? महादेवी ही 36 वर्षांची आशियाई हत्तीण असून तिनं गेले 33 ते 34 वर्ष कोल्हापूर नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन 72 पट्टाचार्य जैन मठात काढली आहेत। तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गँग्रीन होणं तसंच मोठ्या प्रमाणात वाढलेली नखं या समस्या असून देखील तिला धार्मिक प्रथा आणि परंपराचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये नेलं जात होतं। तिला ठेवलेल्या जागी जमिनीचा पृष्ठभाग धातू सदृश्य कडक असल्यानं हे तिचे आजार आणखीनच वाढत गेले। महादेवी हत्तीणीला वंतारामध्ये का हलवण्यात आलं ते देखील पाहूयात। प्राणीमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी या हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली। या हत्तीणीवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी तिला नेऊन तिचं पुनर्वसन करावं अशी शिफारस या समितीनं एकमतानं केली। 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं ही शिफारस स्वीकारली आणि तिला जामनगर येथील राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट म्हणजेच वंतारामध्ये 2 आठवड्यात हलवण्याचा आदेश दिला। सर्वोच्च न्यायालयात काय झालं आता ते देखील पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं। 29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं ही रीट याचिका फेटाळून लावली आणि महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे यावर भर देऊन तिचं वंतारामध्ये स्थलांतर करण्यावर शिक्कामोर्तब केलं। या हत्तीणीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणं
या गोष्टी देखील सर्वोच्च न्यायालयानं विचारात घेतल्या। वंतारानं या हत्तीची निवड केली की हा सर्व घटनाक्रम आपोआप घडलेला आहे ते पाहूयात। या सर्व कायदेशीर प्रक्रियेमध्ये वंतारा पक्षकार नव्हते, केवळ न्यायालयाच्या आदेशानं आम्हाला म्हणजेच वंताराला या हत्तीणीला इथे हलवून तिच्या पुनर्वसनाचा आदेश देण्यात आला। जेव्हा वन अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञ या हत्तीणीला वंतारामध्ये सुरक्षितरित्या सोडण्यासाठी आले तेव्हाच वंताराची भूमिका सुरू झाली। तेव्हापासून आम्ही हेच सर्वांना पटवून देत आहोत की महादेवीला वंतारामध्ये हलवण्याचा निर्णय हा न्यायालयाचा होता आणि हा निर्णय वंतारामुळे घेण्यात आला नाही। वंतारामध्ये प्राण्यांसाठी कोणकोणत्या सोयी आहेत आणि वंताराचे संचालन कोण करतं ते पाहूयात। वंतारा हे गुजरातच्या जामनगरमध्ये 3,500 एकरांवर पसरलेलं वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे। याच्यात 2,000 प्रजातींचे 1.5 लाख प्राणी आहेत। वंतारामध्ये पशु संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांचा दर्जा पाहून निमल वेलफेअर बोर्डानं वंताराला प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार कंपनी गटातर्फे दिलाय। तर महत्त्वाचं म्हणजे वंतारा हे पर्यटन प्राणी संग्रहालय नाही आहे, इथे पर्यटकांना किंवा पाहुण्यांना प्रवेश नाहीये। त्यायोगे येथील प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल तसंच त्यांना जास्तीत जास्त एकांत मिळेल याची काळजी घेतली जाते। वंतारामध्ये आता महादेवी सध्याची स्थिती काय आहे ते पाहूयात। महादेवी वंतारामध्ये 30 जुलै 2025 मध्ये आल्यापासून तिला विशेष पशुवैद्यक उपचारांखाली ठेवण्यात आलेला आहे। त्यात कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे ते पाहूयात। तिच्या सांधेदुखीवर इलाज म्हणून रोज जलउपचार केले जातात। एक्सरे आणि अल्ट्रासाउंड इत्यादी रेडिओलॉजिकल रोगनिदान देखील केलं जातंय। नियमित फिजिओथेरपी उपचार आणि संतुलित खाणंपिणं तिला दिलं जातंय। साखळदंड विरहित मऊ पृष्ठभागाची राहण्याची व्यवस्था आणि अन्य हत्तींबरोबर एकत्र येण्याची संधी तिला या माध्यमातून मिळते। तर या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचं चलनवलन सुधारत असल्याचं लगेच दिसून आलंय। महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेनं व्यक्त करते। तसंच अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते। महादेवीला कोल्हापूरला परत नेण्याची परवानगी मिळाली आहे का ते पाहूयात। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वंतारानं दिलेले आहेत, मात्र त्यासाठी खालील बाबींची पूर्तता आवश्यक आहे। त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन्यजीव खात्यानं तसंच जैन मठानं न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसंच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचं पालन करण्यात आलं पाहिजे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, न्यायालयानं तसा आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीमध्ये सुरक्षितरित्या आणि प्रतिष्ठेनं पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वंताराची तयारी आहे असं वंताराकडून स्पष्ट करण्यात आलंय। या प्रकरणात वंताराची प्राथमिक भूमिका काय होती ते पाहूयात। उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्यानुसार या हत्तीणीचं हित जोपासणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे। कायदेशीर उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शकता याचं पालन करणं, यात तिच्या प्रकृतीचं संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि तटस्थ निरीक्षकांची पाहणी अहवाल यांचा समावेश आहे। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, या प्रकरणात समाजाच्या भावनांचाही विचार करणं, म्हणजेच महादेवीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा विचार करता धार्मिक प्रथांमध्ये प्रत्यक्ष हत्तीला नेऊ नये तर त्याऐवजी हत्तीची यांत्रिक प्रतिमा वापरली जावी। दरम्यान जनभावनांचा आदर करत वंतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे, मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचं पुनरागमन शक्य होणार नाही असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे। वंतारा संस्था माधुरीला परत देण्यास तयार असली तर या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणं बंधनकारक आहे। यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वन विभागाच्या परवानग्या यांचा समावेश आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय माधुरीला कोल्हापुरात आणता येणार नाही असंही आंबेडकर यांनी सांगितलंय। तसंच वंतारा संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात
आपलं एक युनिट सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे। जर हे युनिट सुरू झालं तर भविष्यात प्राण्यांच्या संगोपनासाठी आणि उपचारांसाठी एक मोठी सोय उपलब्ध होऊ शकेल। या प्रस्तावामुळे माधुरीच्या प्रकरणातून एक विधायक मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या मुद्द्यावरून कुणीही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय। आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्या वेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीने आपली सुपूर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यात रोल शून्य आहे। आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा। त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू। त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे, परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीने लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही। सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्ती जी आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काही आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल। जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हत्तीविषयी असणारी आपुलकी, त्या नांदगी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट याला राजकारणाचा वास येऊ नये। खरं तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट, पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी येते ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे। आपला नांदणी मठाचा हत्ती आपल्या परत आला पाहिजे, त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वनतारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिसमध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाली। पेटा संस्थेनं माधुरी हत्तीणीवरून सुरू असलेल्या या आरोपांवरून एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिलेलं आहे। माधुरी हत्तीणीची कशी विदारक अवस्था होती तर आता राजकीय आरोप करणाऱ्या राजू शेट्टींनीच कसा तेव्हा पेटा सदस्यांसोबत झालेल्या चर्चेत माधुरीच्या पुनर्वसनाला पाठिंबा दिला होता हे स्पष्ट केलंय। तर हत्तीणीचं पुनर्वसनावर राजकारणाचा आरोप होत केलेला आहे। राजू शेट्टींचाही पुनर्वसनाला त्यांनी आधी कशा प्रकारे पाठिंबा दिला होता या संदर्भात पेटानं एक व्हिडिओ जारी केलेला आहे। हत्तीणीची आधीची अवस्था नेमकी कशी होती ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे आणि सर्वच व्हिडिओतून आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे। माधुरी हत्तीणीला परत आणा यासाठी राजू शेट्टींनी आंदोलन केलं, मात्र राजकीय हेतून राजू शेट्टी हे आंदोलन करत असल्याचं दिसून आलं। कारण याच राजू शेट्टींनी काही काळापूर्वी माधुरीची आबाळ होत असल्यानं तिला पुनर्वसन केंद्रात पाठवावं अशा प्रकारचं पत्र लिहिलं होतं। त्याच राजू शेट्टींनी आता माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये का नेलं असं म्हणत आंदोलन केलं आणि त्यामुळे आता अचानक राजू शेट्टींची भूमिका का बदलली असा सवाल उपस्थित केला जातोय। तर राजू शेट्टी यांची ही दुटप्पी भूमिका खरं तर पाहायला मिळते। आधी त्यांनी हत्तीणीला तिचे आबाळ होत असल्याचं म्हटलं आणि आता तिला पुनर्वसन केंद्रात पाठवावं असं आधी म्हटलं होतं, मात्र आता तिला वनतारामध्ये का नेलं असं म्हणत त्यांनी आंदोलन केलं। त्यामुळे राजू शेट्टींची ही दुटप्पी भूमिका समोर येते। यापूर्वीच त्यांनी माधुरी हत्तीणी संदर्भातलं हे पत्र लिहिलं होतं। माधुरीची आबाळ होत असल्यानं तिला पुनर्वसन केंद्रात पाठवावं अशा प्रकारचं त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि आता त्यांची भूमिका पूर्णपणे बदललेली पाहायला मिळते। राजू शेट्टींनी आता माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये का नेलं असं म्हणत आंदोलन केलं। में जहाँ बहुत शोर होता है या जो है हमारे धार्मिक स्थानों में जो है हाथियों का इस्तेमाल किया जाता है, तो क्या उसके अलावा क्या क्या आपको लगता है कि वो चीज़ सही है, और अगर नहीं तो लोग किस तरीके से अपने पर्व जो है वो मना सकते हैं? ये तो हमारे उत्सव में या
हमारे जो शादियाँ होती है या जुलूस निकालते हैं उसमें जानवरों का इस्तेमाल करना ठीक नहीं है, गलत है। क्योंकि हम अपनी तरह से ज़िंदगी जीना चाहते हैं, हम अपनी तरह से एंजॉय करना चाहते हैं, लेकिन प्राकृतिक रूप से देखा जाए तो उनकी ज़िंदगी जीने की एक अलग एक तरीका है, तो वो सूट नहीं होता है। और कभी कभी हमारा आनंद उनके लिए दुखदायक होता है, और इसी में कभी कभी जानवर अपना संयम खो बैठता है, कभी हमला करते। कभी आपने देखा होगा कि पंढरपुर के जो विठोबा की वारी निकलते हैं वहाँ भी कभी कभी घोड़े ऐसे आक्रामक होते हैं, हिंसक होते हैं। तो क्योंकि ये जो भीड़ होती है या भीड़ में कोई इस तरह से उनकी छेड़खानी करता है तो उन जानवरों को कभी कभी उनका भी संयम टूट जाता है। तो इसलिए हमें कोशिश ये कर, हम अगर जानवर ये भी एक प्रकृति का ही हिस्सा है, तो उनको उन्हीं के तरीके से ज़िंदगी जीने का अधिकार है, और हमें उनको देना चाहिए वो अधिकार। हाथी जैसे जो जंगली जानवर है उसको हम पालने की कोशिश करते हैं, हम प्यार करते हैं, लेकिन कभी कभी हमारा प्यार उसे जानलेवा साबित होता है। इसलिए उसकी जो असली ज़िंदगी जीने की जो प्रवृत्ति है उसी तरह से उसी वाइल्ड लाइफ में उसको रहना चाहिए, और हमें कोशिश करना चाहिए कि उसको वही ज़िंदगी मिले। और ज़्यादा से ज़्यादा अगर हम जानवरों से प्यार करते हैं तो यही असली प्यार होगा, सही प्यार होगा। मी पुन्हा एकदा सांगतो, वनतारा हे ज्या ठिकाणी आहे तिथलं 45 डिग्री तापमान हे हत्तीच्या अधिवासाला पोषक नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही। अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे, कितीही धनदांडगी असून दे, ठीक आहे आम्ही आता बेसावध होतो, पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोक।